उचल्या धान्यानं संसार होत नाही असं म्हणतात हा. विहिरीचं अगदी तसंच वाटायला लागलंय. कुणी काही विचार करत असलं तरी विहीर बांधायची होती आम्हाला, पण पाणी नाही. टाकी बॅरल याचं पाणी पुरणार नाही, मग करायचं तरी काय? आणि गंमत म्हणजे विहिरीला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने कल्पना सुचवली आणि एका मिनिटात सगळे कामाला लागले. 3 फूट खोल आणि 15 फूट रुंद असे तळे तयार केले, तेही टिकावने खोदून. बाबांच्या हाताची साल गेली आणि अहोंच्या हाताला फोड आली. दुसऱ्या दिवशी बुधवार होता, गारगोटीचा बाजार ना. त्याच दिवशी कागद आणून शेततळं तयार करण्यात आलं. केलेले प्लॅन्स जेव्हा वर्कआउट होतात ना, तेव्हा कष्टाने थकायला होत नाही, तर समाधान वाटतं. बरेच जण सध्या कुत्सित नजरेने विचार करत आहेत की काय पोरखेळ चालला यांचा. बट काही महिन्यांनी हेच विचार आश्चर्यात नक्की बदलतील, याची मला खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजसुद्धा फॉलो करा. बाय बाय.